श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुनाथाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा भक्तवत्सला कृपासागरा. मज दिनावर दया करा लावा तरू पैलतीरा. मी जे कार्य करू घातले जे पाहिजे शेवटा नेले. येथे माझे काही न उरले तूच करता कार्याचा. तूच माझा हात धरून अक्षरे केसी जे लिहुनी ती करोत तुझेच वर्णन. परमेशा पुरुषोत्तमा हा ग्रंथीची भावा रसाळ जेणे श्रवणेची तृप्ती होईल. अर्थाची भूक लागेल मुमुक्षी मोक्षी लागावा. श्रोते तुम्ही सुजान चतुर अधिक मासाचे ऐकासार. ज्याचे श्रवणे पापे अपार भस्म होते क्षणार्ध. लक्ष्मी म्हणे हे श्रीनाथा मागे उपवास महत्त्व सांगता. निवेदिली जी कथा ती अतिरसाळ. जयानं निभवे उपवास शरीर देईना साथ. ज्यास त्याने काय करावे प्रयास व्रत कोणते करावे. कारण जन्म सार्थकी लागावा ऐसे वाटते प्रत्येकाला. तया सुगम उपाय भला कृपा करून सांगावा. तव बोलती चक्रधारी शक्ती नाही जे शरीरी. तेने श्रवण व्रत तरी कैसे करावे ऐकेवा. अविषान्न करावे त्याने एकभुक्त राहावे त्याने. मौन भोजन करावे त्याने नियम एक पाळावा. भोजन समयी न बोलावे भोजनी मौन राखावे. मौनेची मज जिंकावे साधन सोपे ते ऐक. मौन एक सोपा उपाय. मौनाने पापाचा होय क्षय. मौनाने शांती प्राप्त होय. मौन साधावे लोकात ती. मौनाने कलह टळती मौने आयुष्य वाढती. मौन राखता सुख शांती प्राप्त होते सहजची. मौन धरुनी करिता स्नान कांती होय तेजस्वी छान. अनिक तो होय श्रीमान सौख्य आहे मौनात. करू जाता होम हवन सदैव धरिजे श्रेष्ठ मौन. येथे होय आयुष्यवर्धन पुण्य अधिक पदरात. मौने करू जाता भोजन तेने होती संतुष्ट मन. मौने सायुज्यता पावन प्राणी सुखी तो होय. मौन धरुनी भोजन करिता अनेक प्रायश्चित न लगे तत्वता. पापे भस्म होती अजानता नाही असत्य वचन हे. जया हातून ऐसे घडे तो सहजची पुण्य जोडे. अधिक मासी जरी हे घडे तरी लाभ द्विगुणा. संपूर्ण एक मास भरी धरी खरी धरावी औरू निवैखरी. व्रत शब्द मुखांतरी कदापि ना आणि जे. जरी न जमे एक मास साधा काही खास दिवस. दशमी द्वादशी तिथी खास पौर्णिमा अमावस्या. पंचपर्व काळ साधुनी अवश्य करावे स्नानदान. दीपपूजा आपोपदान आचरावे व्रतासी. रोज जरी न घडे स्नान दीप किंवा ब्राह्मण पूजन. उपवास मौन भोजन अथवा दीपदान ते. तरी साधुने पर्वन काळी जो हे विधी नीट करील. तयावरी तो भक्त गोपाळ नित्यकृपा करेल. हे व्रत पूर्वी नारदानी केले सत्यवतीनाथाने. विश्वामित्र आदी ऋषींनी सफल सौश्रद्धेने. जयानी हे मौन व्रत केले ते पावेल ब्रह्मत्व. आणि ऋषी मंडळात सन्मानतेही पावले. पुरुषोत्तम मासोत्तम करिता द्वादशीचा नेम. किंवा साधिता पौर्णिमा उत्तमा भाग्यापर पार नाही त्या. करू जाता तीर्थाटन अर्पू जाता अनेक दान. साधू गेल्या पुनश्चरण पुण्य ये जे ना पदरी. तयाचा लाभ देई पर्वणी महत्त्व तिचे घ्या जाणोनी. मौन भोजन व्रत करुनी घ्यावे पुण्य पदरात. मलमासी धरिता उपवास शतवर्षाचे पापलयास. धरिता मौन भोजनास उत्तम फळ पदरी ये. जरी पौर्णिमा तिथे साधुने घडे जरी का स्नानदान. अनिक ते मौन भोजन करी वर्षा व पुण्याचा. ये विषयीची एक कथा ऐकावी ती देऊन चित्ता. जैने श्रद्धा वृंदिंगता अंतरीची पावेल. पूर्वी अवंती नगरात व्रते एक ब्राह्मण श्रेष्ठ. वेदशर्मा नाम मिरवित तपोश्रेष्ठ द्विजराजा. न करी कुणाचा दुस्वास करी स्वधर्म अभ्यास. जप तप ध्यान विशेष अनेक ब्रह्मकर्म ते. ब्राह्मण नव्हता अहंकारी मत्सर त्याचे नसे अंतरी. सकल प्राणी कृपा करी भूतदया मनात. जरी ब्राह्मण ज्ञानवंत दारिद्रता परी घरात. तरी संतुष्ट ठेवून चित्त वर्ते सुखे जीवनी. आली पर्वणी मलमास परी चिंता ब्राह्मणास. करावया दान धर्मास गाठी द्रव्य नसे ते. मनी वाटे मिळावे धन तरी ते सांगा देईल कोण. भिक्षा मागून न मिळे अन्न तेव्हा द्रव्य कैसे ते. कष्ट देऊनी शरीरास करो मनावा उपवास. तरी शक्ती नाही देहास प्राणभुकेने तळमळे.
जरी न सेवावे ते अन्न तरी जाऊ पाहे प्राण. पित्त खवळे तत्क्षण उपोषण काही घडेना. मनी मनी ते काय करावे कोणे मार्गी पुण्य लावावे. कैसे दोष दूर व्हावे आणि घडावा पुण्यांश. ऐसी चिंता लागे मानसी. स्वप्नी आले श्री ऋषिकेशी आणि सांगती ब्राह्मणासी. मौन भोजन व्रत करी स्नानाकरिता मौन धरावे. हवन करता मौन धरावे. भोजनासी मौनेचे साधावे. मौन सर्वता साधनम. न बोलता स्नान घडे न बोलता हवन घडे न बोलता भोजन घडे तरीच घडे पुण्यकर्म. मासभरी मौन पाळावे परान्न तेही त्यागावे. मनोमनी ते आटवावे. भगवत नाम एकची स्वप्ने बाधिता ऐसे श्रीहरी हर्ष झाला ब्राह्मणांतरी. तेने निश्चय केला सत्वरी मौनव्रत आचरीन. मग मलमासे येता पुढती ब्राह्मण उठे ब्राह्ममूर्ती. जाई स्नानास नर्मदा तटी मौनव्रत धरुनिया. स्नाना करुनी पूजा हवन तेही करी मौन धरून. केवळ उच्चारे नामस्मरण भगवंताचे मनोमनी. मध्यानी न करी भोजन केवळ करी दुग्धपान. सूर्य जाता अस्तमान सारी भोजन. मौनेची एक भगवंत नामा वाचुनी अन्यने करी उच्चारण. कठोर मौन व्रत पालन करी निष्ठे मासभरी. मौनेची परमार्थ साधिला मौनेची ईश्वरी जोडिला. मौनेची पुण्यभाग जोडिला पाप नेऊन लयास. त्या पुण्य प्रभावे त्यास उत्तम आरोग्य देहास. प्राप्त होनी विप्रास झाले आयुर्वर्धन. सुख भोवनी गलोकी सुखेची केला तो परलोकी. पुण्य लाभले त्यास असे की गेला शेवटी वैकुंठी. स्वर्गलोकी मान सन्मान सर्वांनी त्यास दिला उठून. आणि निकट बैसून गौरविले तयास. तो ब्राह्मण अजून स्वर्गात सुखभोग आहे घेत. जेने जोडीला वैकुंठनाथ भावभक्ती करुनिया. हीन माना असत्यवाणी साक्ष शोधुनी पहा पुराणी. श्रद्धा तुमची वाढावी म्हणून सांगितले तुम्हास तव. जैसे वेद शर्मा तारिला तैसे भाग्य लाभेल तुम्हाला. आचरा त्या मौन व्रताला येता अधिक मास तो. धरुणी हृदयी प्रेम भक्ती स्मरा तोची पुरुषोत्तम. जो देईल सुख विश्राम नेईल पैल तिरास. सामर्थ्य नामाचे आहे थोर पाशाल तरले पाण्यावर. मग तुम्ही हा भवसागर तरणार नाही का. एकनिष्ठा मनी ठेवता भगवंत तो भेटे भक्ता. नको शंका कुशंका आता शरण एकासीच जावे. ज्याचा जैसा असेल भाव त्याला तैसा भेटेल देव. श्रद्धा जरी असे अभाव तरी तो दूर जळवळाचा. मौनव्रत हे आहे श्रेष्ठ तेने ऐश्वर्य आरोग्य प्राप्त. जीव होतो बंधमुक्त भगवंत कृपे करुनी. भजनेची भगवंत भेटे भजनेची मोक्षही भेटे. जन्म मरण बेडी तुटे एक भागवत भजनाने. पोटासाठी नीच सेवा लागे करावी ती जीवा. होता जरा खंडित मे सेवा मालक शोभे सेवका. पती सेवा न घडता नीट रागे पतीस. क्षणात तो शिक्षा शासन करी त्वरित. पत्नी असोनी त्याचीच जरी हे घडे प्रपंचात ती तर आहे परमार्थ. वाटते ते न कविल भगवंत कैसी कृपा होणार. याचा विचार करा मानसी. तो तर स्वामी त्रिलोक्यवासी. न मान्यता त्याचे वनवासी. कोण रक्षिल तुम्हाला म्हणून कर जोडणी दोन्ही. तुम्हा श्रोत्या एक विनवणी. नाठव नासा वातो मनी. कधी हरिचरणाचा एक श्री हरी वाचुनी. कोण करील ती सोडवन हे मर्म जाणून निजमन. लावा हरिचरणास हरी आपुला माता पिता. केवळ एकची हरिगाता सोडून हरिचरणासी आता. नका जाऊ दूर कुठे प्रपंचात साधावे मौन. परमार्थी हरी आठवण ठेवणी करता नामस्मरण. देवनामात भेटतो सांगे एक अधिक मास ग्रंथ. पद्मपुराणीचे समंत गोविंद नैविरचित. दशमो अध्याय गोडहा. इति श्री अधिक मास महात्म्य दशमो अध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.